काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या कथित गुंगी गुडिया या वक्तव्याचे पडसाद नाशिकमध्ये तीव्र स्वरूपात उमटले। या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले। आमदार सरोज अहिरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जोडे मारो आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी केली। त्याचवेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने कार्यालयाबाहेर जमा झाल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले। घोषणाबाजी दरम्यान दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या आणि काही काळ धक्काबुक्कीची परिस्थिती निर्माण झाली। परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही गटांना वेगळे केले। त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। या आंदोलनामुळे काँग्रेस कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। सपकाळ यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापले असताना नाशिकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला हा संघर्ष राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय।